नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मेथीचा पराठा. पावसाळ्याचे दिवस चालू झाले आणि पावसाळ्यामध्ये मेथी, कोथिंबीर अशा पालेभाज्या म्हणजे खूप असतात मार्केटमध्ये. तर आज मी आणली आहे मेथी आणि ऋत्विकला पण मेथीचा पराठा खायचा आहे. सो आज मी बनवणार आहे मेथीचा पराठा. तर माझी पद्धत कशी आहे मेथीचा पराठा बनवण्याची, ती आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर त्यासाठी लागणारं मी साहित्य काढून घेतले. तर चला तर मग आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया चला. बघा मी इथे साहित्य पूर्ण काढून घेतलंय. तर मेथीचा पराठा बनवण्यासाठी आधी मेथी ही मी स्वच्छ धुवून ठेवली होती. एक 2-3 तास आधी मी मेथी धुवून ठेवली होती आणि जास्तीत जास्त मी काय केलं मेथीची पानंच घेतली आहेत, देठं जास्त घेतली नाही आहेत. तर आता ही बघा मेथी धुवून वगैरे मी ठेवली आहे. त्यानंतर इथे आपल्याला हळद लागणार आहे, मीठ, एक 3 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर एकदम चिमूटभर अर्धा चमचा म्हणू शकतो आपण हिंग पावडर घेतलं आहे, बारका चमचा. त्याच्यानंतर 1 चमचा जिरं घेतलं आहे. त्याच्यानंतर इथे धना पावडर आहे, अर्धा लसूण पाकळ्या, अद्रक घेतलं आहे मी, आलं. त्याच्यानंतर 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तर इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर पहिल्यांदा आपण काय करूया, मिरची, आलं, लसूण, जिरं ह्याची पेस्ट करून घेऊया आणि त्यानंतर आपण मेथी बारीक चिरून घेऊया. तर चला तर मग आता आपण पहिल्यांदा काय करूया, मिरची ही देठं काढून याची बारीक बारीक असे तुकडे करून घेऊया पेस्ट करण्यासाठी. त्यानंतर हे अद्रक आहे, ते अद्रक आपण बारीक करून घेऊया. हे लसूण पाकळ्या पण टाकते मी यामध्येच, जिरं पण आपण यामध्येच टाकूया, पेस्ट करून घेऊया आधी. आता इथे बघा मी आलं लसणाची पेस्ट करून घेतली. आता मी जी आपली मेथी आहे ती बारीक चिरून घेते. आता मी मेथी पण बारीक चिरून घेतली आहे. आता या मेथीमध्ये मी हे जे हिंग घेतलं होतं अर्धा चमचा ते हिंग टाकून घेणार आहे. त्यानंतर धना पावडर 1 चमचा घेतली होती ती. ही आलं लसणाची पेस्ट केली होती, आलं लसूण, त्याच्यानंतर जिरं, मिरची, ते सगळं मिक्स करून घेऊया आपण त्याच्यात. त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया, मीठ चवीप्रमाणे. आपल्याला जसं आपल्याला प्रत्येकाला हाताची सवय असते, कुणाला चमच्याची सवय असते, मला हाताच्या प्रमाणाने मी टाकते मीठ. त्यानंतर इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर मी हे गव्हाचं पीठ यात टाकणार आणि पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी पीठ मळून घेते थोडं थोडं घालून. आता हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि पीठ मळायचं आपल्याला. आता इथे बघा मी पीठ माझं मळून तयार झालं आहे. आता मी हे थोडा वेळ 10 मिनटं भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर 10 मिनटांनी आपण पराठा तयार करायला घेऊया. आता इथे बघा आपलं पीठ चांगलं भिजलं आहे. तर आता आपण पराठा लाटायला घेऊया. पहिल्यांदा मी इथे काय केलं आहे, पोलपाटवरती ना पांढरा कपडा हातरला आहे, जेणेकरून ना म्हणजे माझं लाकडी पोलपाट आहे त्याला ते चिकटेल. मग त्याच्यामुळे मग मी जरासं असं ह्याच्यावरती फडक्यावरती करणार आहे. तवा पण गरम करत ठेवला आहे. कपड्यावर केलं ना तर म्हणजे कसं चिकटत नाही. जर इन केस आपलं पीठ कधी पातळ वगैरे झालं तर मग ते पोलपाटला चिकटलं जातं ना. सो त्यामुळे आपण आता कपडा टाकला ना, ते बघा कपड्यावरती मला आता चिकटत सुद्धा नाही आहे आणि व्यवस्थित लाटता पण येत आहेत पराठे. आता आपला पराठा बघा मी मस्तपैकी लाटून तयार आहे. आता मी भाजून घेते. हा तुम्हाला मी सांगितला लोखंडी तवा आहे. आधी मी तेल लावते तव्याला जेणेकरून चिकटू नये. त्यानंतर आपल्याला पराठा टाकायचा. आता पराठा बघा आता भाजून घेऊया छानपैकी. हे बघा मस्तपैकी आपला भाजला आहे छानपैकी.
तर बाकीचे पराठे पण मी करून घेते. हे बघा आता आपले पराठे तयार झालेत मस्तपैकी खाण्यासाठी. छान भाजलेत पण आहेत आणि मेथीची भाजी पण बघा कशी उठून दिसते यामध्ये, जी आपण मेथी घातली ती बघा. ते पराठे बघा तयार झालेत. तर आता आपण खाऊन बघूया कसे झाले टेस्टला. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.